हा विद्यार्थी मित्रांनो बघा एज टू सी द नेक्स्ट टॉपिक एज। पहा विनोद आणि मोहन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:5 आहे। म्हणजे द रेशो ऑफ द विनोद अँड मोहन्स एज इज 6:5। 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 होते। बिफोर 2 इयर्स देअर रेशो इज 5:4। तर मोहनचे आजचे काय म्हणजे टुडे फाइंड द एज ऑफ द मोहन्स एज। ओके, तर काय करायचं आता आपल्याला पारंपरिक मी 8व्या वर्गामध्ये शिकलेली आहे। पारंपरिक पद्धतीने शिक्षक शिकवतो एकाचं वय x घ्यायचं, नंतर त्याची पट म्हटलं तर 6x वगैरे। तर या पद्धतीने जर गेलं तर आपल्याला वेळ लागतो, पण आपल्याला विदिन अ सेकंद सोडवायचं आहे। तर मग काय करायचं, या 2 रेषे लिहून घ्यायचा बघा 6:5 ओके आणि 5:5 आहे दोघांचा रेशो लिहून घ्यायचा। ठीक आहे, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं। साइन 24 आणि 5 25। डझंट मॅटर, साईनकडे लक्ष द्यायचं नाही, किती फरक आला याच्यातला 1। ओके, फरक 1 आला। आता 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर, 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती होतं 5+4, याचा म्हणजे डिफरन्स 5+4 बरोबर 2 गुणिले 5 मधून 4 गेले 1। ज्याच्याशी 2 वर्षापूर्वी म्हटलं तर 5:4 दिलेलं आहे, तर त्याच्याशी याचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं। जे रेशो दिलेलं आहे त्याला 2 वर्षापूर्वी म्हणजे 2 ने गुणायचं। ओके, मग किती आन्सर आलं 2। आता या 2ला जो आन्सर आला, या 2ला पहिलं जे क्रॉस मल्टिप्लिकेशन भागायचं ते आलं 2। काय आलं त्याच्यातला 1 ची किंमत आली समजायची आपण, त्याला 1 ची किंमत 2 आली। मग आता मोहनचं एज किती आहे, कोणाचं वय काढायला विचारलं आपल्याला, विनोद आणि मोहनचं। तर पहिल्या रेशोकडे जायचं। पहिल्या रेशोमध्ये मोहनचं एज काही दाखवलेलं 5, त्याला 5 ने मल्टिप्लाय करायचं। आपला आन्सर किती येते 10 येते। ओके, 10 आन्सर येते, म्हणजे आन्सर येते 10। तेच आपण शाळेमध्ये कसे शिकलेलो, म्हणजे हे विदिन अ सेकंड पटकन आपले कॅल्क्युलेट होते। आता तरी सांगताना मी तुम्हाला वेळ लागत आहे, पण तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये ते इझिली सॉल्व्ह करतात, मला काही वेळ लागत नाही। ओके, आता बघा पारंपरिक पद्धती शाळेमध्ये कसं शिकलेलं आहे, समजा मोहन या दोघांचे रेशो कसा आहे 6:5। समजा एकाचं वय s, समजा विनोदचं वय x ओके, आणि मोहनचे वय समजा 5x। ठीक आहे, मोहनचं आजचं वय x आपल्याला काढायचं आहे। आपण काय काढतो, याला x याची समानपट x घेतो। ठीक आहे, म्हणजे मोहनचं 5x आणि विनोदचं 6x। मग काय करतो, 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर म्हणजे आजचं काय 6x मधून -2 करतो, 5x - 2 आणि मग रेशो लिहितो उदाहरणाच्या अटीनुसार आपण। ठीक आहे, मग काय करतो, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो। 5×24 4 दुणे 8, 5×5 25x 5 दुणे 10। मग 24x 25x ला इकडे आणलं तर -25x होते, आणि इकडे -10 आले, +8 ला 8 ला तर +8 होते, म्हणजे किती इथे -x मोठ्या संख्येतून 0 लिहायचं, सबट्रॅक्शनतून मोठ्या संख्येची म्हणजे -1, आणि इथं सबट्रॅक्शन होते म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह -2, म्हणजे मायनस मायनस कॅन्सल इज बरोबर। हे थोडी वेळ म्हणजे वेळ घेणे पद्धत आहे, म्हणजे याला वेळ लागतो, म्हणजे आपण त्या पद्धतीनुसार जायसाठी। पण आपण आन्सर 2च आलं, x2 आलं, मोहनची किंमत टाका। मग आता 5 गुणिले मोहनचे x घेऊन टाका, म्हणजे किती आलं मोहनचं वय 10 आलं। हेच आपण अर्ध्या मिनिटामध्ये काय म्हणता येईल की 10-20 सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता। अर्धा मिनिट लागत नाही, इतकं फास्टली तुम्हाला सॉल्व्ह करता येते, आणि याला ही थोडी वेळ घेणारी पद्धत आहे। तर त्यासाठी हे काही ट्रिक्स काढलेले आहे शोधून मी, तर या ट्रिकचा जर उपयोग केला तर तुम्ही अशा प्रकारचे जे क्वेश्चन असते ते विदिन अ सेकंद तुम्ही सॉल्व्ह करू शकता। ओके, हां बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी द एज ऑफ द रवी अँड राणी आर इन द रेशो 3:5। आफ्टर 9 years देअर एज रेशो विल बी 3:4। फाइंड द प्रेझेंट एज ऑफ द रवी। आपण जे कॅल्क्युलेशन सांगितलं तसं करायचं बघा। ठीक आहे, आता आपण काय करायचं, 9 years आफ्टर 9 years देअर रेशो। आता काय करायचं, आपण सेकंड पद घ्यायचं, म्हणजे आपल्याला डिवाइड करायला सोपं जाते। 9 years घ्या, देअर रेशो किती आहे 3:4। याच्यातून काय करणार आपण, मायनस करणार या रेशोचा,
मराठीत सांगितल्याप्रमाणे, म्हणजे किती इथे 9 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 9. ठीक आहे. आता हे दोन्ही रेशो घ्या, 3:5 आणि 3:4. ओके. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 चौक 12, 3 5 15. डझंट मॅटर, साईनचं मॅटर घ्यायचं नाही. 15तून 12 गेली 3 राहिले. ओके. मग आता काय करणार याला, आता इथं काय करणार, 9 डिवायडेड बाय 3, आन्सर आला 3, म्हणजे 1 ची किंमत आली 3. 1 ची किंमत किती आली, 3. ओके. 1 ची किंमत 3 आली. द व्हॅल्यू ऑफ द एक्स इज 3. मग आता 3, आता याचं काय रेशो काय कोणाचा काढायचं, एज ऑफ रवी अँड राणी. रवीचं काय दिलेलं आहे 3. 3 ला या 3 ने मल्टिप्लाय करा. रवी और राणी, सॉरी इथं राणीचं विचारलेलं आहे, एक मिनिट. राणी. ओके. हां, मग 3 ला राणीचं कुठलं एज आहे, 5 आहे. ठीक आहे. राणीचं रेशो कोणता आहे, रवीचा 3 रवीचं राणीशी रेशो आहे 3:5 म्हणजे 5. मग या 3 ला आलेल्या किमतीला 5 राणीच्या एजनं मल्टिप्लाइड करा, म्हणजे किती झालं 15 इज द आन्सर. आणि समजा रवीचं विचारलं असतं, तर रवीचं जर विचारलं असतं तर रवीचा काय 3, रवीचं काय दिलेलं आहे 3 मल्टिप्लाइड बाय हे 3, म्हणजे किती आलं असतं 3 आणि 3 9, म्हणजे हे आलं असतं रवीचं एज 9 इयर आणि राणीचं एज 15 इयर. म्हणजे इथं 9 पर्याय ऑप्शन असतं. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही विदिन अ सेकंड सॉल्व करू शकता. ओके. हां, बघा विद्यार्थी मित्रांनो, रेशो बिटवीन द एज ऑफ द राहुल अँड दीपक इज 4:1. After 6 years, Rahul age will be 26 years. Rahul age is 26 year. What is the Deepak present age? What is the Deepak present age? आता आपल्याला राहुलचा हे घ्यावा लागेल. आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागेल, राहुलचा जे कन्सेप्ट दिलेला आहे ते घ्यावं लागेल. राहुल, आता आरडी, समजा राहुल आणि दीपक पटकन लिहून टाकायचं 4 3. ठीक आहे. मग हे येईल 4x, हे येईल 3x. ओके. मग काय आहे की राहुल एज आफ्टर 6 इयर, राहुलचे 6 इयर म्हणजे काय 4x + 6 आणि किती येत आहे 26. किती येत आहे 26. जे दिलं ते पटकन मेन्शन करून टाकायचं. ओके. आता 6 ला पलीकडे घेऊन जा, 26 - x. 4x बरोबर किती 20 आणि x बरोबर 4 5 जा 20. x 5 आलेला आहे, x किती आलेला आहे 5. आपल्याला कोणाचं एज विचारलं, दीपकचं. दीपकला किती आहे 3x आहे. मग या 3 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजे किती येते आन्सर 15 आन्सर. आणि याचं जर विचारलं असतं राहुलचं तर 4 5 जा 20 आलं असतं. ओके. हॅलो. हां, विद्यार्थी मित्रांनो, बघा कसे प्रश्न फिरून विचारलेले असतात आणि आपल्याला वेळ जाण्यासाठी, परंतु आपण जर व्यवस्थित यांना जर गेलो, व्यवस्थित लॉजिक जर लावलं आपण, तर आपल्याला विदिन अ सेकंड आपण कुठलेही प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. बघा, आशाचे वय 12 वर्षापूर्वी 25 होते, तर तो किती वर्षाने 63 वर्षाचा होईल. आता 12 वर्षापूर्वी 25 होते म्हणजे आज तो काय आहे, Asha's age before 12 years is 25. What is the age of the Asha after 63 years? आज टुडे, आज म्हणजे टुडे त्याचं एज किती होईल 12 वर्ष. 12 वर्षापूर्वी तो 25 वर्षाचा होता, म्हणजे 12 वर्षानं 12 वर्षापूर्वी तो 25 वर्षाचा होता. आज काय म्हणजे दोघांची ॲडिशन किती 12 आणि 25 37. 12 वर्षापूर्वी तो 25 वर्षाचा होता, आज काही 12 वर्षांना वाढेल ना, म्हणजे किती होईल तो 25 मध्ये 12 गेल्यानंतर 37. आणि तर तो 63 वर्षाचा कधी होईल 63 वजा 63 मधून सबट्रॅक्शन केलं 36 37. आन्सर काय आहे 26. एकदम सिम्पली आहे, फक्त फिरून विचारलेला प्रश्न आहे. 26 इज द. असे जे लॉजिकली काय करायचे, लॉजिक यूज करून विदिन अ सेकंड आन्सर काढायचं. म्हणजे आज आपल्या याच्यावर जायचं, समजा मी 10 वर्षापूर्वी मी
किती 40 वर्षाचा होतो, 10 वर्षापूर्वी 40 वर्षाचा होतो, तर मग आज माझं वय किती होईल? 10 आणि 40 50, 50 वय होईल. तर मग माझं 20 वर्षानंतर किती होईल? 50 मध्ये 20 मिळवायचं म्हणजे 70 वर्षाचा होईल. मग यांचं ते म्हणणं आहे की किती वर्षानं तो 63 वर्षाचा होईल. तर मग या 37 मध्ये किती मिळवावं लागेल आपल्याला? म्हणजे तो किती होईल? आन्सर इज 26. तसंच खाली येतो, एचे 10 वर्षापूर्वीचे वय ऑफकोर्स 20 वर्ष होते. बिफोर 10 इयर्स एज इज 20, तर तो किती वर्षांनी 70 वर्षाचा होईल? हाऊ मेनी इयर्स ही गॉट 70, तो 70 वर्षाचा होईल. ठीक आहे. मग आता एचे 10 वर्षापूर्वीचे वय 20 वर्ष होते. मग आज एजचे वय किती? आज म्हणजे टुडे एजचे वय किती? तो आपल्यासारखंच, मी 40 वर्षाचा होतो गेल्या वर्षी 10 वर्षापूर्वी, आज माझं 50, मग याच्यामध्ये किती? 30 झालं. ठीक आहे. मग तर तू किती वर्षांनी 70 वर्षाचा होईल? याच्यामध्ये किती ऍड करावं लागेल आपल्याला? म्हणजे 70 होईल 40, किंवा मग 70 मधून 30 वजा करा, काही 40 इज ऑप्शन. फक्त असं फिरून विचारलेलं असते, त्याच्यामध्ये घाबरून काय म्हणजे जास्त वेळ घालायचा नाही, पटकन लॉजिक लावायचं. या अशा पद्धतीने जायचं. मी जे शिकवत आहे विदिन अ सेकंड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, Raju's age after 15 years will be 5 times his age 5 years back. 5 years back म्हणजे बिफोर, हा शब्द लक्षात. 5 years back म्हणजे बिफोर. समजा राजूचा आपण जर फास्ट सोडवायचं आपल्याला, राजूचं टुडेचं एज काय घ्यायचं? टुडे एक्स आहे. 15 इयर आफ्टर जर म्हटलं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकलेला की आफ्टर म्हटलं की त्याच्यामध्ये ऍड करायचं, बिफोर म्हटलं की मायनस. आणि बिफोर 5 इयर बॅक, 5 इयर बॅकचा अर्थ काय की बिफोर, 5 इयर बिफोर, याचा अर्थ काय? 5 इयर बिफोर. ओके. 5 इयर बिफोर म्हणजे एक्स मायनस 5. ओके, एक्स मायनस 5. ठीक आहे. 5 इयर बिफोर. मग काय म्हणते? 5 टाइम्स राजूज एज आफ्टर 15 इयर्स. 15 इयर्स एज किती आहे? एक्स प्लस आफ्टर 15 इयर्स, आणि विल बी 5 टाइम्स इज एज 5 इयर्स बॅक, म्हणजे 5 इयर्स बॅक म्हणजे एक्स मायनस 5. ओके. एकदा तुमचं इक्वेशन तयार झालं की तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही, सॉल्व्ह करायचा आहे. 5 एक्स जा 5 एक्स, 5 5 जा 25. ओके. 25 ला इकडं एक काय करतात? 5 एक्स ला इकडं मायनस 5 एक्स मायनस 25. 15 ला पलीकडे न्या, मायनस किती? 50. ठीक आहे. आता इथे घेतो बघा, मायनस 4x. इथं साईन महत्वाचं आहे. काही लॉजिकच्या ठिकाणी साईनला कन्सिडर केलं नाही तरी चालते, करायची आवश्यकता नाही. हां, इथं दोन्ही मायनस आहे म्हणजे ॲडिशन होते, मायनस किती? 40. हां, मग एक्स बरोबर मायनस 40 डिवायडेड बाय मायनस 4. मायनस मायनस कॅन्सल, दोन्ही साईन असल्यामुळे सेम असल्यामुळे 4 10 एक्स बरोबर 10. म्हणजे हे देखील तुम्ही विदिन अ सेकंड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आन्सर काय आहे याचं? 10. ओके. हां, बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश वाल्यांसाठी, ॲट द प्रेझेंट एज ऑफ द फादर इज 5 टाइम्स द एज ऑफ हिज सन. म्हणजे वडिलाचं वय हे मुलाच्या 5 पट आहे. 3 इयर्स हेन्स, 3 इयर्स हेन्स म्हणजे आफ्टर 3 इयर्स. 3 इयर्स हेन्स म्हणजे आफ्टर 3 इयर्स द फादर एज विल बी 4 टाइम्स. 4 टाइम्स दॅट ऑफ हिज सन. म्हणजे 3 वर्षानंतर वडिलाचं वय हे मुलाच्या कितपट आहे? 4 पट. फाइंड द प्रेझेंट एज ऑफ फादर. तर वडिलाचं वय काढायचं. तर दोन हे लिहून टाकायचे, कोणाकोणाचं कॅल्क्युलेट करता आपल्याला सन आणि फादर या दोन गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सनचं समजा एज घेतलं तर फादरचं 5 टाइम्स होते. बघा, सनचं एज ॲट द प्रेझेंट एज, समजा प्रेझेंट एज जर सनचं काय घेतलं आपण? प्रेझेंट एज समजा एक्स घेतला आपण, मी तुम्हाला समजून सांगत हे लिहायची काही गरज नाही, पटकन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रेझेंट एज सनचं आहे
प्रेझेंट एज ऑफ द फादर इज 5 टाइम्स द एज ऑफ हिज सन. सनचं एक घेतलं, हे 5x झालं. आफ्टर 3 इयर्स, आफ्टर 3 इयर्स सन काय आहे, तो 3 वर्षांनी मोठा होईल आणि फादर 5x + 3. आता अट काय दिलेली आहे की 3 years and the father age would be, आता father age would be 5 times his son, 5 times his son, 5 years नंतर म्हणजे 4 times after, hence the father age will be 4 times that of son. सनच्या चौपट राहील, चौपट x + 3. मुलाच्या चौपटी म्हणजे इथं 4 times = 5x + 3. करा आता कॅल्क्युलेट. 4x + 4 3 जा 12 आणि 5x + 3. बघा एकदा मुलाचं वय आपण टुडेज एज इज x, फादर इज 5, टुडेज एज इज 5 टाइम्स x. ओके, मुलाच्या 5 पट आहे. 3 वर्षानंतर 3 इयर्स हेन्स म्हणजे आफ्टर 3 इयर्स याच्यामध्ये x + 3 5x + 3 याच्यामध्ये 3 ऍड होतील झाले. त्यानंतर काय ना द फादर एज वुड बी 4 टाइम्स सन. 3 इयर्स मुलाचं वय किती होतं, x + 3 त्याच्या 4 टाइम्स फादरचं वय आहे. कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे, आता 4x ला काय करा, इकडे आणा. 4x - 5x आणि 3 - 12. ओके, 4 मधून 5x गेला, -x राहिला आणि 3 मधून म्हणजे 12 मधून 3 गेला, मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणजे काय ते 9, म्हणजे x किती येते 9. x = 9 येते. आपल्याला कोणाजवळ विचारलं, फादरचं. मग फादरला 9 न गुणा 5x. आता 5x फादरचं घेतलेलं आहे म्हणजे 5 × 9 9 × 45. तर आन्सर काय येईल आपलं 45. आणि आफ्टर 3 इयर्स विचारलं असतं तर 48 वर्ष. आफ्टर 3 इयर्स व्हॉट इज द फादर्स इयर आफ्टर 3 इयर्स, एज आफ्टर 3 इयर्स म्हणजे एज. आणि मुलाचं जर आजचं विचार केलं असतं 9x फक्त. मुलाचं 9 त्याच्या 5 टाइम्स त्याच्या फादरचं म्हणजे 44. अशा प्रकारे आपण जे काय दिलेलं आहे त्याचं एक शॉर्टकट मध्ये लिहून पटकन आपण विदिन अ सेकंड आन्सर काढू शकतो. ओके, हा बघा विद्यार्थी मित्रांनो, अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. ब हा क च्या दुप्पट आहे वयाचा आहे. क हा क चे वय 8 वर्ष आहे, तर अ चे वय किती याच्यावर. आता आपल्याला तिघा जणांचे वय दिलेले आहे. अ ब क अशी मांडणी करून टाकायची. अ ब क. ओके, आता जे दिलेलं आहे ज्याचं वय दिलेलं आहे ते लिहून टाकायचं. क चे वय किती आहे 8 वर्ष आहे. ठीक आहे, आता रिवर्स मध्ये यायचं. क चे वय 8 वर्ष आहे, मग ब हा क च्या दुप्पट आहे. मग हा जर 8 आहे तर ब चे वयच्या दुप्पट म्हणजे किती झाले 16 झाले. ठीक आहे, 25 झाले. रिवर्स मध्ये येत आहे. क चे वय 8, ब हा क च्या दुप्पट आहे म्हणजे 16. हा, आणि अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. अ हा ब पेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. 16 तून 2 गेले 14. और आन्सर इज एकदम सिंपली असते. लिहायचं आपण जे काय दिलेलं आहे आणि आपल्याला रिव्हर्स ऑर्डरनं जाता येते, म्हणजे डाऊनवर्ड न अपवर्ड न असं आपण लक्षात करायचं की काय आपल्याला लॉजिक कुठून लागते. तर आपल्याला आता रिव्हर्स ऑर्डरनं लॉजिक लागलं. अशा प्रकारे आपल्याला आपले आन्सर मिळाले. ओके, फिरून विचारतात